सोनू बेगवर आधी आर्म ऍक्ट, आता पॉस्को. नेमकं काय घडलं? तपासात नवं वळण की नवे प्रश्न? नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी. श्रीरामपूर शहरातील सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग संबंधित प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला आर्म ऍक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर आता त्याच आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील अतिरिक्त कलमे आणि पॉस्को कायद्याअंतर्गत कलम 4 व 6 समाविष्ट करण्यात आले आहेत. या घडामोडीमुळे शहरात विविध चर्चा आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. चला संपूर्ण प्रकरण कालक्रमानुसार समजून घेऊया. पोलिसांच्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहरातील सरस्वती कॉलनी परिसरातील एका फ्लॅटवर धाड टाकण्यात आली. या धाडीत एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडसुते तसेच काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणी सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग, शिवांजय उंडे आणि एका महिलेविरुद्ध आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. धाडीनंतर काही माध्यमांमध्ये 2 मुलींना डांबून ठेवल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासात अशा आरोपांची पुष्टी झालेली नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी आरोपीविरुद्ध केवळ आर्म ऍक्ट नुसारच गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर 15 जुलै 2026 रोजी एका अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळून नेल्याची तक्रार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. पोलिसांच्या तपासानुसार या प्रकरणात आर्म ऍक्ट मध्ये अटक असलेला आरोपी सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग याच्या विरुद्ध संबंधित अल्पवयीन मुलीला पळवून नेणे, तिच्याशी विवाह केल्याचा आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आल्याचा दावा करण्यात आला. या तपासाच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच पॉस्को कायद्याच्या कलम 4 आणि 6 या तरतुदी गुन्ह्यात समाविष्ट केल्या. न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर आरोपीला या गुन्ह्यातही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे श्रीरामपूर शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आर्म ऍक्ट प्रकरणातील धाडी दरम्यान पोलिसांना एका महिलेशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे मिळाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर त्याच दिवशी सोनू बेग, शिवांजय उंडे आणि एका महिलेविरुद्ध आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यानंतर सुमारे आठवडाभराने त्याच आरोपी विरुद्ध पॉस्को कायद्याची कलमे वाढवण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रश्न चर्चिले जात आहेत. तपासात या कालावधीत कोणते नवे पुरावे समोर आले? पॉस्को कायद्याची कलमे सुरुवातीला न लावता नंतर का वाढवण्यात आली? या निर्णयामागे तपासातील कोणती नवीन माहिती होती? हे प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असले तरी या प्रश्नांवर पोलिसांकडून सविस्तर अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. तपास सुरू असल्याने या टप्प्यावर कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. याचबरोबर आरोपी विरुद्ध करण्यात आलेले सर्व आरोप हे पोलिसांच्या तपासावर आधारित आहेत. या आरोपांची सत्यता किंवा आरोपींचा दोष अथवा निर्दोषपणा याबाबत अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होईल. भीमप्रहार न्यूज मराठी कोणत्याही अफवा किंवा अपुष्ट माहितीला प्रोत्साहन देत नाही. आमचा प्रयत्न अधिकृत कागदपत्रे, पोलिसांची माहिती आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या आधारेच बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे. या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत घडामोडीवर भीमप्रहार न्यूज मराठी लक्ष ठेवून आहे. त्यामुळे पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी आणि मी संदीप जगताप, भीमप्रहार न्यूज मराठीसाठी.